श्री स्वामी समर्थ सर्वांना। एक वाटी शेंगदाणे घेतले, अर्धा वाटी डाळ घेतलं, लसूण घेतला, एक चमचा जिरे घातले, आलं घातलं आणि 4-5 हिरव्या मिरच्या घालून छान मिक्सरला फिरून घेतले। त्यानंतर यामध्ये एक वाटी दही घातलं। दही अजिबात आंबट नाही, विकतचं दही आहे। छान मिक्सरला बारीक फिरून घेतलं आणि त्यामध्ये पाहिजे तितकं पाणी घालून थोडीशी पातळ अशी चटणी केलेली आहे। आता ही चटणी पाहून तुम्हाला कळालंच असेल की इडली सांबारचा बेत आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं, आणखीन चवदार होण्यासाठी 1 चमचा साखर घातली, छान मिक्स केलं आणि इकडं तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं, जिरे घातले, कढीपत्ता आणि हिंग घालून छान असा तडका दिलेला आहे। आता हे तडका आपल्याला या चटणीमध्ये घालायचा आहे। जेव्हा आपण चटणी म्हणजे इडली करतो, डोसा करतो तेव्हा चटणी लागते। आता ही चटणी जी आहे ना, एकदम उडपी हॉटेलमध्ये जशी चव असते ना तशीच चव येते। नक्की एकदा करून बघा। हे बघा तडका दिलेला आहे। आता ही चटणी तयार झालेली आहे। आता आपण चटणी ही बाजूला ठेवूया। त्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि एकदम खमंग अशी इडलीसोबत खावयाची चटणी तयार झालेली आहे। आज तुमच्यासोबत मी 2 रेसिपी शेअर करणार आहे, नक्की पहा। आज मी इडली करणार आहे। इडलीची काय रेसिपी शेअर करणार नाही, कारण इडली जी आहे ना रेडीमेड रवा आणलेला आहे त्याचीच करीत आहे। पण रेडीमेड रव्यामध्ये सुद्धा आपल्याला उडदाची डाळ टाकावी लागते, नुसत्या रव्याची करता येत नाही। आता ही चटणी ठेवूया बाजूला। आता इकडं सांबार करायला घेतलेलं आहे। ज्या कुकरमध्ये डाळ शिजून घेतली तोच कुकर घेतलेला आहे। 2 चमचे तेल घातलं, जिरे घातले, हिंग घातला, 1 गाठी लसूण छान असा वाटून घातलेला आहे। लसूण थोडासा लालसर झाला की यामध्ये 1 ते 2 चमचे खोबरं घालायचं आहे खिसून, कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्त्याशिवाय सांबारला चव येत नाही बरं का, आणि खोबरं पण घातल्यानं खूप छान अशी चव येते आणि दिसायला पण खूप छान दिसतो सांबार। आता त्यानंतर यामध्ये लाल तिखट, हळद आणि सांबार मसाला यामध्ये भरभरून घालायचा आहे। खरंच सांगते, हे सांबार जे आहे ना एकदम हॉटेलसारखं सांबार होतं। नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा। आता डाळ शिजताना डाळीमध्ये टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा आणि फुलगोबी असं शिजून घेतलेलं आहे आणि तुरीची डाळ शिजवलेली आहे बरं का। सांबारची चव कशी असते, आंबट गोड असते। टोमॅटोने इतके आंबट येत नाही, त्यामुळे थोडीशी चिंच पण घातलेली आहे। त्यानंतर आता यामध्ये गोडासाठी आपल्याला साखर नाही गूळ घालायचा आहे। गुळाने खूप छान चव येते सांबारला। कोथिंबीर टाकल्याच्या नंतर छान मिक्स करून घेतल्या आणि थोडासा गूळ घातलेला आहे। मस्त आंबट गोड आपला सांबार तयार झालेला आहे। आता लगेचच इडल्या करायला घेऊया। सांबार एक साईडला कढाईला ठेवलेला आहे, म्हणजे उकळायला ठेवलेला आहे। आता हे इडली पात्र जे आहे ना माझ्याकडं जुनं आहे ॲल्युमिनियमचं, तेच घेतलेलं आहे। त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे इडली रवा भिजवलेला होता ना ते यामध्ये टाकलेला आहे थोडा थोडा। आणि त्यानंतर इडली पात्रामध्ये पाणी टाकलं, त्यामध्ये चिंच टाकली आणि इडली पात्रामध्ये ह्या इडल्या लावून घ्यायच्या आहेत। जेव्हा आपण रव्याच्या इडल्या करतो ना खूप सोप्या आहेत। आपल्याला तांदूळ भिजवायची झंझट नाही, काहीच नाही। फक्त रवा रात्री भिजू घालायचा आहे आणि सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये रात्री रव्यासोबत थोडीशी उडदाची डाळ भिजवायची आहे आणि सकाळी उडदाची डाळ मिक्सरला काढून 1 किलोला 1 वाटी उडदाची डाळ घालायची आहे। खूप छान इडल्या लागतात आणि एकदम अशा स्पॉन्जी होतात। आपल्याला तांदूळ मिक्सरला भिजवायची गरज नाही। कधी कधी तांदळाची इडली बिघडते, कारण की फुगल्या जात नाही पीठ, त्यामुळं बिघडल्या जाते। त्यामुळं बिघडण्याचं झंझटही नाही, एकदम छान अशा इडल्या तयार होतात। हे बघा इकडं सांबार पण झालेला आहे आणि चटणी पण झालेली आहे आणि मस्त इडल्या पण झालेल्या आहेत। आता इडल्या खूप साऱ्या करायच्या आहेत, कारण मुलीच्या मैत्रिणी येणार आहेत, त्यामुळंच आज इडली सांबारचा बेत केलेला आहे। पण खरंच सांगते, तिच्या मैत्रिणीने इतकी तारीफ केली ना, खरंच म्हणे काकू सांबार पण खूप छान झालेला आहे होता आणि इडली चटणी पण खूप छान झालेली होती। आता जेव्हा आपल्याला गडबड असते आणि गरम गरम इडल्या काढायचं असतं तर आपण काय करायचं, इडल्या झालं की त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे लगेचच निघतात आणि खाली अजिबात इडली पात्राला चिटकत नाहीत। आता मी सगळ्या इडल्या काढून घेते। हे बघा किती फास्टमध्ये इडल्या निघतात। आणि किचन ओटा घाण होऊ नये म्हणून मी खाली न्यूजपेपर टाकलेला आहे, कारण हे इडली पात्रातले प्लेट जेव्हा आपण किचन ओट्यावर ठेवतो ना तेव्हा किचन ओटानं खूप घाण होतो, असा चिकट होतो, मग खूप घासावा लागतो। त्यामुळे मी न्यूजपेपर ठेवलेला आहे म्हणून खराब होत नाही।
चला आता दुसरा बॅच पण लावून घेतलेला आहे. आता ह्या होईपर्यंत मी अगोदर स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवते. आज स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही, इडली सांबारवरच आज सगळं भागवायचं आहे. त्यामुळे स्वामींना पण नैवेद्य इडली सांबाराचं दाखवणार आहे. आणि पाहू शकता इडल्या किती छान स्पॉन्जी अशा नरम तोंडात टाकताच विरघळणाऱ्या तयार झालेल्या आहेत. बरं, आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि कधीही तुम्ही जर इडली म्हणजे रव्याच्या इडल्या करीत असाल तर नक्की अशा पद्धतीने करा. पण सांबार आणि चटणी एकदा अशा पद्धतीने करा. आणि कोण कोण अशा पद्धतीने चटणी आणि सांबार करतो नक्की कमेंट करून सांगा. अशा पांढऱ्या शुभ्र इडल्या तयार झालेल्या आहेत आणि खायला पण अप्रतिम झालेल्या होत्या. खरंच खूप टेस्टी झालेल्या होत्या. चला अगोदर मी आता स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर मग तिच्या मैत्रिणी आल्याच्या नंतर त्या मैत्रिणीला खायला देणार आहे. आज भरपूर अशा तिच्या मैत्रिणी येणार होत्या, पण मी त्यांचा काही व्हिडिओ केलेला नाही कारण मुलींना आवडत नाही सोशल मीडियावर येणं आणि दुसऱ्यांच्या मुलींना आपल्या व्हिडिओमध्ये घेणं हे सुद्धा मलाही आवडत नाही. त्यामुळं आता स्वामीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि आपल्या कळसाला कुलदेवतेच्या कळसाचं झाड किती मोठं आलेलं आहे नारळाचं पाहू शकता. आता बघूया हे नारळाचं झाड कुठं लावायचं काय नाही. आपल्या तर दारासमोर अजिबात जागा नाही आहे. आता हे बघा, हे आपण तयार झालेले आहेत आणि किती छान अशा निघत आहेत. चल आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी